Hello students and my dear friends. Today we are going to learn how to translate English to Marathi sentence. मित्रांनो या ठिकाणी बघा इंग्रजी वाक्य मराठीत भाषांतर करायला शिका एकदम सोप्या पद्धतीने. आता बघा या ठिकाणी मी तुमच्यासाठी आज एक नवीन ट्रिक आणली आहे आणि ती ट्रिक जर तुम्ही आत्मसात केली तर तुमचं एकही वाक्य 100% चुकणारच नाही. मग तुम्हाला काय करायचं मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ बघत असताना ओपन युअर नोटबुक्स अँड राईट डाऊन ऑल सेंटेन्स. आणि वाक्य लिहिल्यानंतर जे मी काही ट्रिक सांगणार आहे का, तर ती ट्रिक तुम्हाला आपल्या डोक्यात अशी घट्ट एक गाठ बांधायची आणि ती कुठेतरी आपल्या डोक्यामध्ये अशी ठेवून द्यायची की बाबा खरंच मला हे सरांनी सांगितलं. बघा या ठिकाणी मी एक वाक्य लिहिलेलं आहे मित्रांनो की आय कॅन स्विम. आता इंग्रजी भाषेमध्ये आपल्याला मित्रांनो करता आहे, कर्म आहे, क्रियापद आहे. करता क्रियापद कर्म असं आहे, परंतु मराठी भाषेत तसं नव्हतं. करता कर्म क्रियापद मराठी भाषेत असतं, पण इथं उलट आहे. मग इथं काय करतं आपल्याला सर्वात प्रथम की आपल्याला हे 1 नंबर आहे बरोबर. या 1 नंबर द्या, 1 2 आणि 3. मग हे लिहायचं कसं, याला असं खाली बांधा 1, 2 नंबरला असा बांधा आणि 3 नंबरला असं बांधा. म्हणजे आय साठी आपण काय घेणार, मी. राईट, आय साठी मी घेतलं. स्विम म्हणजे काय, तर स्विम म्हणजे पोहणे. मग हे बघा इथं काय, मी पोहू, मी पोहू आणि कॅन म्हणजे शकणे, पण मी पोहू शकतो असं आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. मी पोहू शकतो. आपल्याला ट्रिक फार महत्वाची आहे की पहिला बार सर नंतर असा क्रॉस शेवटचं सुरुवातीला 2 नंबर लिहायचं आणि 2 नंबरचं शेवटी 3 नंबर लिहायचं. अशी ट्रिक जर तुम्ही वापरली, आता सर म्हणतात तुम्ही मोठे मोठे वाक्यावर कसं करायचं ते पण पुढे तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल यू लिसन केअरफुली अँड राईट डाऊन दिस सेंटेन्स इन युअर नोटबुक. सो नेक्स्ट सेकंड मित्रांनो दुसरं वाक्य सांगा. पहा, आय कॅन ड्राईव्ह अ कार. आय कॅन ड्राईव्ह अ कार. आता ड्राईव्ह म्हणजे काय, तर ड्राईव्ह म्हणजे चालवणे. ड्रायव्हर म्हणतो मग ड्रायव्हिंग म्हणजे चालवणे. मग बघा मित्रांनो हे लिहायचं कसं, आता आपल्याला पुन्हा इथं 1 नंबर द्यायचं, 1 2 3 4. आता इथे कसं लिहिणार बघा बरं. आय साठी मी घेणार, बघा इथे असं असं बांधा पहा. आय साठी मी आणि शेवटचं हे का नाही अकार, हे आपल्याला असा बांध घ्यायचा आहे. क्रॉस मध्ये घ्या असं लक्षात येईल तुमच्या. मी कार आणि ड्राईव्ह म्हणजे चालू, मी कार हे याला असं खाली घ्या, चालू. मी कार चालू आणि हे शेवटचं 2 नंबरचं असं आपल्याला 3 नंबर. मी कार किंवा गाडी लिहा, आपण गाडी लिहितो. मी कार किंवा गाडी लिहायचं, गाडी कार म्हणजेच गाडी लिहा. मी गाडी चालवू शकतो. कॅन म्हणजे शकणे. मी गाडी चालवू शकतो. पुढचं वाक्य सांग बा. मी गाडी चालवू शकतो. ही शूड प्रॅक्टिस एव्हरी डे. येतं पहा. पुढचं वाक्य आपण जरा मोठे मोठे वाक्य घ्यायचे आणि त्याचे आपल्याला अशी रेषा मारून तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला कोणता शब्द कधी घ्यायचा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असं आपल्याला लिहित जायचं आहे. काय उपाय, ही शूड प्रॅक्टिस एव्हरी डे. पहा, ही should practice every day. एवढी म्हणजे काय मुलांनो, एवढी म्हणजे प्रत्येक दिवशी. आता ही म्हणजे कोण आहे, तो. आपण सुरुवातीला 1 नंबरचं काय तिथं बघा, इथं 1 नंबरला ही म्हणजे तो बरोबर आहे. नंतर शेवटी जा, ही इथं बांध घ्या, तो. ही शूड प्रॅक्टिस एव्हरी डे म्हणजे काय, तो लिहायचं का त्याने लिहायची. तो प्रॅक्टिस करतो असं लिहायचं का, नाही. मग त्याने काय लिहायचं, तो नाही, त्याने दररोज सराव केला पाहिजे. मग इथं तो नाही लिहायचं तर त्याने लिहायचं. काय लिहायचं, त्याने. पहा, त्याने
दररोज पहा. एक, दोन प्रॅक्टिस म्हणजे सराव, आणि शुड म्हणजे पाहिजे, म्हणजे केला पाहिजे. त्याने दररोज सराव केला पाहिजे. बहुतेक तुमच्या लक्षात आलं असेल की मी या ठिकाणी कोणतं पहा. एक नंबर, 2, 3, 4 असं आपल्याला या ठिकाणी वाक्याची रचना करायची आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये थोडा फरक आहे मित्रांनो. तो आपल्याला 1, 2, 3, 4 अशा प्रकारे घ्यायचं आहे. आणि हे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण वाक्याची रचना कशी करतो मित्रांनो. वाक्याची रचना करताना आपल्याला लक्षपूर्वक बघायचं आहे. मी कोणता शब्द सुरुवातीला घेतो, शेवटचं नंतर नंतर असं, म्हणजे रिव्हर्स मध्ये. पुढचं सांग. ही वॉज इटिंग अ मँगो. पहा, ही वॉज इटिंग अ मँगो. आता इटिंग म्हणजे काय, तर ही आयएनजी लागलं तर ही क्रिया सुरू आहे, आणि वाज म्हणजे होता. असं हे आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या. पहा, ही म्हणजे तो माहित आहे, ही म्हणजे तो आंबा खात होता. राईट, तो आंबा खात होता. पहा इथं तुम्हाला लिहू नको तो, इथं पहा, ही साठी तो घेतलं, मँगो साठी इथं इथून शेवटी जा, एक नंबर झालं. मग शेवटी काय, ही झाल्यावर तो आंबा. आता मित्रांनो, जेव्हा एखाद्या शब्दाला क्रियापदाला आयन लागतं ना, तर त्या ठिकाणी हे इरेग्युलर वर्ब आहे. मग त्याला जर आयन असेल तर ही क्रिया सुरू आहे. हे फार तुम्हाला हे लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. म्हणजे तो आंबा हे खात. आता खाणे नाही, इट म्हणजे खाणे, परंतु आयएनजी लागलं तर खात, तो आंबा खात होता. वाज म्हणजे होता, हे म्हणजे झालेलं आहे. तो आंबा खात होता. जेव्हा भूतकाळामध्ये एखादी घटना घडते त्याला आपण त्या ठिकाणी वाज घेत असतो. तो वाज, किंवा आणि जास्त असेल तर वेअर, WERE, वेअर म्हणजे होते. अनेक असेल तर वेअर घ्यायचं, एक असेल तर फक्त आपल्याला वाज घ्यायचा. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. एकसाठी काय घ्यायचं, अनेकसाठी काय घ्यायचं हे तुम्हाला माहित आहे. मी माझ्या पाठीमागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये अशी प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो, आणि तुम्हाला ती वाक्य लिहून त्याची प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस नाही केली तर काय होत नाही मुलांनो, देरे हरी पलंगावर असं होत नसते. देवा मला पास कर, देव मध्ये अरे गाडो आज असते, असं आपलं तुमचं काम झालं. काय मग माझे लहान विद्यार्थी मी त्याला सांगतो देव, ते म्हणते सर मी काल देवाची पाय पुन्हा आलो, देवा मला पास कर. म्हणलं बाळा तो अभ्यास केला का, ते म्हणते हो म्हणून. मग दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊ गेला. नुसतं देवादी समोर राहायचं नसते, अगोदर काम करायचं, नंतर आपल्याला देवाच्या पाठीमागे लागायचं आहे. पाहिजे आता, सी इज स्टडिंग टुडे. पहा, सी इज स्टडिंग टुडे. आता पहा इथं काय घ्यायचं आपल्याला, सी म्हणजे कोण आहे, मुलगी आहे. मग काय घ्यायचं, ती. बरोबर आहे, सी म्हणजे ती. आता पहा, ती हे पहिलं झालं, नंतर शेवटी काय, टुडे म्हणजे आज. राईट, टुडे म्हणजे आज. व्हेरी गुड. ती आज अभ्यास करीत आहे. ती आज स्टडी म्हणजे अभ्यास, पण आईन दिलं म्हणजे अभ्यास करीत आहे. अभ्यास करीत आहे. ती आज अभ्यास करीत आहे, ती अभ्यास करीत आहे. आता या ठिकाणी एक दुसरं वाक्य होते ना मित्रांनो, कोणतं, सी इज स्टडिंग विथ मी टुडे. दुसरं वाक्य आलं, सी इज स्टडिंग विथ मी टुडे म्हणजे काय, ती आज माझ्यासोबत अभ्यास करत आहे. त्या ठिकाणी विथ लावलं तर सोबत, बरोबर आहे. मग इथं आपण एकच लिहिलं फक्त, सी इज स्टडिंग टुडे, ती आज अभ्यास करीत आहे. सो आय होप यू अंडरस्टँड दिस न्यू ट्रिक. अँड जर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.